11 सप्टेंबर. नेहाच्या लग्नाच्या इन्व्हिटेशन कार्डवर हीच तर तारीख होती. काही वर्षापूर्वी अमेरिकेला ह्याच तारखेने रडवले होते. 9/11. बहुधा आज माझा वाढदिवस होता. नेहा रितसर घरी येऊन लग्नाची पत्रिका देऊन गेली होती. पण मग मी मात्र नेमकं त्याच वेळेस बेंगलोरला ऑफिसच्या कामासाठी जावं लागत आहे असं म्हणून जमणार नाही असं आधीच सांगून टाकलं होतं. नेहाचं लग्न ठरलं आहे, किंबहुना तिचा साखरपुडा झाला हा विचारच मला किती असह्य झाला होता. तर मग तिला दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालताना पाहणं तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. पण तिच्या लग्नाला जायचं का नाही याबद्दल माझ्या मनात कोणतेही दुमत नव्हते. मी तिच्या लग्नाला जाणार नव्हतो. फायनल. त्या दिवशी शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती. इतर सुट्टीच्या दिवशी 8-9 वाजेपर्यंत झोपणारा मी त्या दिवशी मात्र सकाळी 5 वाजल्यापासूनच जागा होतो. काही केला परत झोप लागत नव्हती. सारखं डोळ्यासमोर नवरीच्या पोशाखातील नेहाच येत होती. सकाळचे विधी सुरू झाले असतील. डोक्यात विचार येऊन गेला. माझे आणि नेहामध्ये संबंध आईला माहीत नसले तरी आई नेहाला तशी माझी एक मैत्रीण म्हणून ओळखत होती. बऱ्याच वेळा माझा सेल बंद असला की घरच्या फोनवर नेहाचा फोन असायचा. 1-2दा नेहा घरी पण येऊन गेली होती. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नाही जात म्हटल्यावर आईने उगाच प्रश्न विचारले असते. म्हणून मग आवरून नेहाच्या लग्नाला जातो सांगून बाहेर पडलो. नेहाच्या कार्यालयासमोर एक 2 मजली हॉटेल होते. वरच्या मजल्याला एक मोठी काचेची खिडकी होती. तेथून कार्यालयाचा दर्शनी भाग दिसत होता. 11-11:30ची वेळ असल्याने हॉटेलमध्ये फारशी गर्दी नव्हती. त्यातच आठवड्याभराची दाढी आणि चेहऱ्यावर देवदास टाइप्स भाव, त्यामुळे फारसे कोणी माझ्याकडे लक्षही दिले नाही. वेटरनेही फारसा विचार न करता सरळ बारचे मेनू कार्ड समोर धरले. एक एंटिक विटी लार्ज. मी मेनू कार्ड न बघताच ऑर्डर देऊन टाकली. सर, सोडा की अजून काही? नथिंग ऑन द रॉक्स प्लीज. ओके सर, म्हणून वेटर निघून गेला. मी खिडकीतून बाहेर बघू लागलो. ऑर्किडच्या महागड्या फुलांनी प्रवेशद्वार सजवले होते. चौघडा वाजवणाऱ्या सोबत 2 तुतारी वाजवणारेही प्रवेशद्वारापाशी उभे होते. अनेक मोठमोठ्या गाड्या पार्किंगमध्ये दिमाखात उभ्या होत्या. प्रीती म्हणत होती तेच बरोबर होतं. कदाचित तेव्हा आम्हा दोघांना आमच्या ह्या रिलेशनशिपमधील दोष जाणवले नव्हते. पण आता त्या चुका बाबळीच्या काट्यासारख्या शरीरात घुसत होत्या. आणि असे असताना अजून एका रिलेशनशिप मधून बाहेर पडलो नव्हतो तर मन आधीच प्रीतीकडे आकर्षलं गेलं होतं. आणि त्यात आता भर पडली होती ती प्रीती माझ्याच कास्टची नसल्याची. एकीकडे मनाचे काही बंध अजूनही नेहामध्ये अडकलेले होते, तर एका बाजूने ते प्रीतीकडे ओढले जात होते. मनाचा हा विलक्षण तणाव माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेला होता. वेटरने व्हिस्कीचा पेग टेबलावर आणून ठेवताच तो बॉटम्स अप करून रिकामा त्याच्या हातात रिफिल करायला दिला. एक क्षण त्याने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले आणि तो पुन्हा ग्लास रिफिल करायला निघून गेला. व्हिस्कीचा एक जळजळीत ओघळ घशातून पोटापर्यंत तप्त आग पेटवत गेला. मेंदूला विलक्षण झिंझिण्या आल्या. एव्हाना बाहेर थोडी गडबड उडाली होती. मंडपात अनेक फेटेधारी मान्यवर कोणत्या तरी स्वागताला जमले होते. क्षणार्धात एक पांढरी लाल पर्जरी दारात येऊन थांबली. पाठोपाठ पांढरी शुभ्र जॅग्वार आणि ऑडी धुराळा उडवत आल्या. त्याचबरोबर किल्ली दिल्यासारखे बँड पथक राजा की आएगी बारात गाणं वाजवू लागले. पांढऱ्या जॅग्वारवर फुल आणि पैशांच्या नोटा उधळल्या गेल्या. नेहाचा नवरा. उगाचच माझ्या चेहऱ्यावर छद्मी हास्य येऊन गेलं. हा काय माझ्या नेहाला सांभाळणार? नेहाला फक्त मीच सांभाळू शकतो. तिचे रुसवे फुगवे, तिचे बालिश लाड, तिचे ओसंडून वाहणारं प्रेम, तिचे गॉसिप्स, तिची स्वप्न, तिचे आईस्क्रीम्स, तिचे बॉलिवूड प्रेम, तिचे शॉपिंग, तिच्या फेवरेट प्लेसेस, सगळं. ह्या लग्नानंतर माझी नेहा नक्कीच कुठेतरी हरवून जाईल.
आणि तिची जागा कोणीतरी पोक्त मॅच्युअर स्टेटस सांभाळणारी किंवा सांभाळावं लागणारी पाटलीन घेईल. मी घड्याळात नजर टाकली. सेकंद काटा स्वतःच्याच मगरुरीमध्ये धावत होता. अजून 45 मिनिटं आणि मग मग सदैव लग्न. अंगावर एक सरसरून काटा आला. पुढचा पेग घ्यायला ग्लास उचलला आणि मोबाईल किणकिणू लागला. मला कुणाचाही कसलाही फोन घ्यायची इच्छा नव्हती. मी वाजणाऱ्या फोनकडे दुर्लक्ष केले आणि ग्लास ओठाला लावला. फोन वाजून वाजून बंद झाला आणि परत थोड्या वेळाने वाजू लागला. काही वैतागूनच मी फोन घेतला. हॅलो तरुण, प्रीती बोलते. कुठे आहेस तू? कुठे आहेस म्हणजे? ऑफकोर्स बँगलोरला. मी आवाज शक्यतो नॉर्मल करत म्हणालो. का? काय झालं? तरुण, खोटं बोलू नकोस प्लीज. कुठे आहेस सांग. अरे यार, मी कशाला खोटं बोलू? खरंच बँगलोरला आहे मी. पण काय झालं? हो वाव, व्हॉट अ कोइन्सिडंट. तुमच्या ऑफिस बाहेर पण लग्न आहे का कुणाचं? आणि तेथेही राजकीय आयगी बारात वाजते वाटतं. प्रीती उपहासाच्या सुरात म्हणाली. शट, मी स्वतःशीच फुटलो. ओके, सो आय एम हिअर ओनली. मग तू लग्नाला का येत नाहीयेस? नेहाने 10 वेळा तरी मला विचारलं असेल की तू खरंच बँगलोरला आहेस का? कम ऑन यार, डोंट बी सो मीन. तिला खरंच आवडेल तू आलास लग्नाला तर, प्रीती समजवायच्या स्वरात म्हणत होती. नाही प्रीती, इट्स नॉट दॅट इझी फॉर मी अँड इट वॉन्ट बी फॉर हर. आम्ही दोघंही खरंच अटॅच्ड होतो एकमेकांशी. मला तिथे बघितल्यावर मला माहित नाही ती कशी रिएक्ट करेल. यू नो हर राईट? तरुण, मला सांग तू कुठे आहेस? डोंट वरी, मी नाही सांगणार नेहाला. मी 7 बॅच मध्ये आहे, कार्यालयाच्या समोरच. ओके, असं म्हणून प्रीतीने फोन बंद केला. काही मिनिटांमध्येच मी प्रीतीला कार्यालयातून बाहेर येताना पाहिलं आणि मी खुर्चीतून उठेपर्यंत ती वरती सुद्धा आली होती. टिपिकल पंजाबी स्टाईलचा राणी कलरचा घागरा चोली तिने घातला होता. सोनेरी रंगाचे हेवी वर्क त्या घागऱ्याचे सौंदर्य अजूनच खुलवत होते. गालांवर त्याच कलरचा पण लाईट शेडचा मेकअप होता. ब्लॅक आयलाइनर्सने तिने तिचे आधीचे अट्रॅक्टिव्ह असणारे डोळे अजूनच अट्रॅक्ट करत होते. पूर्ण मनगट भरून रंगबिरंगी बांगड्यात तिला टिपिकल गर्ली लुक देत होता. प्रीती सरळ माझ्या टेबल पाशी चालली. प्रीती, तू इथे नको होतस यायला, मी आजूबाजूला बघत म्हणालो. प्रीतीला तिथे बघून अर्ध निंद्रेत असलेले दारू चढलेले 4-5 लोक एकदम जागे झाले होते आणि माझ्याकडे आणि प्रीतीकडे ते आलटून पालटून बघत होते. बहुधा त्यांच्या मते प्रीती समोरच्या लग्नातून पळून आलेली नवरीच होती आणि मी तिचा बॉयफ्रेंड, अर्धवट दारूच्या नशेत असलेला. आता आम्ही एकमेकांचा हात धरून पळून जाणार ह्या अपेक्षेने सगळे आमच्याकडेच बघत होते. प्रीतीने खुर्ची पुढे ओढली आणि माझ्या समोरच बसली. ती सरळ माझ्याच डोळ्यात बघत होती. मी अधिक काळ तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. मी नजर खाली वळवली. काय हे तरुण? प्रीती हळू आवाजात म्हणाली. नेहाला अजूनही वाटत आहे तू येशील. ती अजून पुढे काहीतरी बोलणार होती पण अचानक ती थांबली. माझे डोळे पाण्याने डबडबले होते. मला खरंच ते शक्य नाही प्रीती, खरंच नाही. मी नाही तिला दुसऱ्याची होताना बघू शकत. फॉर नो रिझन. माझा घसा भरून आला होता. खूप जोरजोरात रडावेसे वाटत होते. प्रीतीने तिचा हात माझ्या हातांवर ठेवला. तर मी माझं डोकं तिच्या हातांवर ठेवलं. डोळ्यातून गरम अश्रू तिच्या हातांवर टपकू लागले. आजूबाजूची लोक अधिक उत्सुकतेने आमच्याकडे बघत होती. मी डोळे पुसले आणि परत सरळ बसलो. प्रीतीने तिचा उजवा हात पुढे केला. तिच्या हातांमध्ये रंगबिरंगी तांदूळ होते. अक्षता हे तरुण. माझ्या हात उलटा करून त्या हातावर अक्षता ठेवत ती म्हणाली.
नेहा डेफिनेटली डिझर्व युअर ब्लेसिंग. निदान तो हक तरी तिच्याकडून हिरावून घेऊ नकोस. तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि तेथून निघून गेली. मी बराच वेळ त्या अक्षतांकडे झपाटल्यासारखा बघत होतो. लग्नाचा मुहूर्त येऊन ठेपला होता. शेवटच्या मंगलाष्टका पार पडल्या आणि तदैव लग्न सुरू झालं. काही वेळ आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. मी आजूबाजूला बघितलं. प्रीती गेल्यानंतर सगळ्या लोकांचा उत्साह मावळला होता आणि सगळे परत आपल्या मदिरेकडे वळले होते. पुन्हा एकदा सर्वांगावरून काटा आला. मी काही अक्षता उचलल्या आणि कार्यालयाच्या दिशेने टाकल्या. ऑल द बेस्ट नेहा. हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. फॉरगेट अँड फॉरगेट मी. आय शुड नॉट हॅव पुल यू इनटू दिस. आय विश यू अ बेटर लाईफ विदाउट मी. उरलेल्या अक्षताही खिडकीतून उडवून दिल्या. गॉड ब्लेस यू नेहा. बाहेर सनई चौघड्यांचा ऊत आला होता. मी हताश होऊन खुर्चीत बसलो. समोरचा ग्लास एक घोटात संपवला आणि चेहरा तळ हातांमध्ये खुपसून टेबलावर डोकं ठेवलं. घसा जाळत पोटात विसावलेली व्हिस्की अधिक तप्त होऊन डोळ्यातून बाहेर पाझरत होती.